नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. मैं कम इन सर? तिने त्याची परमिशन मागितली. येस प्लीज हॅव अ सीट, तो बोलला. तशी ती समोरच्या चेअरवर बसली. त्याने इंटरकॉमवरून एक कॉल केला. आता पुढचे 3 ते 4 तास आम्हाला कोणीच डिस्टर्ब नाही करायचं आहे. इज दॅट क्लिअर? तो बोलला आणि त्याने फोन कट केला. पण आता कोणालाच डिस्टर्ब करायला नाही सांगितलं आहे, मग मला का इथे बसवलं आहे? जानू आता मनातच घाबरली होती, कारण त्याची नजर आता फक्त तिच्या डोळ्यात एकटक पाहत होती. आता पुढे. कधीपासून त्याच्या ओठांवर स्माईल होती आणि त्याची ती नजर तिच्या डोळ्यात अडकली होती. त्याला कालचे त्यांचे ते स्पेशल क्षण आठवत होते आणि उगाचच हृदयाच्या तारा पुन्हा छेडल्या जात होत्या त्याच्या. काल नशेत असल्यामुळे तिचा चेहरा त्याला आठवत नव्हता, पण तिचा स्पर्श, तिचा गंध तो इतक्या वर्षांनी पण विसरला नव्हता. कसा विसरू शकत होता तो? प्रेमच इतकं निस्सीम होतं तिच्यावर. म्हणून तर काल ते स्वप्न असावं असंच त्याला वाटत होतं, कारण काल झालेला त्याला तो परमोच्च आनंद फक्त तीच देऊ शकत होती. माहीत होतं त्याला, पण ती आता आपली नाही आहे आणि ती का असेल माझ्यासोबत? म्हणून दुसरीच कोणती मुलगी आपल्यासोबत रात्र घालवून गेली असेल असंच त्याला थोड्या वेळापर्यंत वाटत होतं आणि त्याला अतीव दुःख झालं होतं. पण आता सगळं एकदम चकचकीत त्याच्यासमोर होतं. रॉनीने त्याला सत्य सांगितलं होतं आणि तिच्या पुन्हा आपल्याजवळ येण्याने तो आज भलताच खुश होता. आता त्याला फक्त ती हवी होती त्याच्या आयुष्यात. मग मागच्या वर्षात तिने त्याच्यासोबत काय केलं ते त्याच्यासाठी काहीच मायने ठेवत नव्हतं. पण इथे जानू मात्र सैरभैर झाली होती. एकतर तिला पण कालची त्यांची ती रात्र आठवत होती आणि मनात चलबिचल वाढली होती तिच्या. आणि वरून आता त्याची ती कातील नजर, जी अजूनही तिच्यावर स्थिरावली होती, ती तिचा जीव घेत होती. काल भले तो शुद्धीत नव्हता, पण ती तर होती. त्यामुळे काल तिच्या एकेका अंगावर त्याचा झालेला स्पर्श तिला अगदी स्पष्ट आठवत होता आणि तिच्या शरीरावरची लहू ताठ होऊन पोटात खळबळ माजत होती. आणि आत्ता कधीपासून तो काहीच बोलत नाही आहे, एकटक आपल्याकडेच पाहत आहे. हे पाहून तर तिला कसं तरीच होत होतं. ह्यांना कळलं तर नसेल ना की काल रात्री मी ह्यांच्या सोबत होते? नो, रॉनी सरांनी शब्द दिलाय मला, ते त्यांना काहीच सांगणार नाहीत. नाही, त्यांना नसेलच कळलं, ती मनातच स्वतःला समजावत होती. शेवटी स्वतःला सावरलं तिने आणि डोळे कच्च मिटून एकदा उघडले. सर, तुम्ही बोलावलंत मला? तिने हिम्मत करून विचारलं. तसा कधीपासून तिच्यामध्ये हरवलेला तो भानावर आला. हो, तो बोलला. त्याला कुठून सुरुवात करू काही कळत नव्हतं. त्याचीच जान होती ती, पण आज परिस्थिती अशी आली होती की तिच्यासमोर बोलताना त्याला विचार करावा लागत होता. काही काम होतं का सर? तिने विचारलं. मिसेस मोहिते, आज तुमचा शेवटचा दिवस आहे ना ऑफिसमध्ये? त्याने विचारलं तसं तिच्या छातीत धस्स झालं, कारण तिला पण माहीत होतं की आज तिचा शेवटचा दिवस आहे. पण ह्यापुढे तो आपल्याला कधीच दिसणार नाही, भेटणार नाही. पुन्हा एकदा त्याच्यापासून दूर राहावं लागणार होतं. त्यामुळे तिला खूप जास्त वेदना होत होत्या आणि त्या अश्रूद्वारे बाहेर पडणारच होत्या की तिने स्वतःला सावरलं आणि शिताफीने ते अश्रू आतल्या आत अडवले. येस सर, ती खाली मान घालून बोलली. तुम्हाला ह्यावर पुन्हा एकदा विचार करायचा असेल तर प्लीज करा. मला तुला पुन्हा गमवायचं नाही आहे. तो बोलला तशी ती त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. तसा तो भानावर आला. आय मीन टू से, कंपनीला तुमच्यासारख्या कपेबल एम्प्लॉईला गमवायचं नाही आहे, तो स्वतःला सावरत बोलला. थँक्यू सर, पण माझा निर्णय झाला आहे आणि मला वाटतं मला आता निघायला हवं, ती निर्विकारपणे बोलली आणि उठून दाराजवळ गेली. पण तोच, जान प्लीज थांब. त्याचा ओला आवाज तिच्या कानांवर पडला तशी ती जागीच थांबली. तिच्या हृदयाची धडधड फास्ट झाली त्याच्या त्या हाकेने
आणि तिने मागे वळून पाहिलं, पण तो तर तिला त्याच्या जागेवर दिसलाच नाही. तो तर अगदीच तिच्या समोर गुडघ्यावर बसलेला दिसला तिला, नजर थेट तिच्या डोळ्यात घालून. तशी ती जागीच थबकली, कारण आत्ता त्याच्या त्या काळ्याभोर डोळ्यात अश्रू होते आणि ते कधीही त्याच्या गालावरून खाली ओघळू शकत होते. मीत, ती काळजीने पुढे काही बोलणार तोच तो बोलला, प्लीज प्लीज नको जाऊस. आणि पास, इथे तिच्या काळजाचा ठोका चुकला त्याच्या त्या आर्त हाकेने आणि तिचा जीव वर खाली होऊ लागला. पण तिला अजूनही असंच वाटत होतं की तो तिला कंपनी सोडून न जाण्यासाठी विनवत आहे. त्याच्या भावना अजूनही तिच्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्याच, कारण तिला माहीत होतं की तो पराकोटीचा तिरस्कार करत होता तिचा. सर, आय कॅन अंडरस्टँड युअर सिच्युएशन, बट प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. आय कांट कंटिन्यू माय जॉब नाव. ती मनावर दगड ठेवून बोलली, कारण तिचा पाय पण तिथून निघत नव्हताच. पण आता नाही निघालो तर मग कधीच नाही निघू शकणार, म्हणून ती घाई करत होती. भले तिने हा निर्णय तिच्या मीतने तिच्यावर लावलेल्या त्या घाणेरड्या आरोपांसाठी घेतला होता, पण आत्ता प्रश्न फक्त तिचा नव्हता, तर त्यांच्या मुलांचा पण होता. कारण कुणालने तशी धमकीच दिली होती तिला की तिची मुलं कधीही स्कूलमधून गायब होतील आणि त्यासाठी ती आता माघार घेऊ शकत नव्हती. प्रवाहासोबत चालत होती ती. गुड बाय सर, अँड हॅव अ हॅपी, हेल्दी अँड वेल्दी लाईफ. ती बोलली आणि तिथून जाणार तोच त्याने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःजवळ ओढलं. तशी ती येऊन त्याच्या छातीवर आदळली आणि बास, त्याच्या टणक छातीचा स्पर्श होताच पुन्हा एकदा ती त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊ लागली. सर प्लीज, ती खाली मान घालून बोलली तसं त्याने तिला सोडलं. आय एम सॉरी, तो बोलला. तशी ती पुन्हा जायला वळली. जान प्लीज थांब ना. पुन्हा त्याचा आवाज आला तशी ती पुन्हा थांबली. पण तिला कळतच नव्हतं की त्याला काय हवंय आणि त्याला कळत नव्हतं की आपण सुरुवात कुठून करावी. दोघांची मनस्थिती सारखीच झालेली. मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी, प्लीज. तो कसाबसा बोलला तशी ती चकित झाली. हो बोला, ती बोलली. तू प्लीज इथे बसून घेतेस का? त्याने तिला सोफ्यावर बसायला सांगितलं. तशी ती चुपचाप त्या सोफ्यावर जाऊन बसली. आता तो तिच्या जवळ गेला आणि खाली तिच्या पायाशी बसला. तसं तिलाच कसं तरी झालं. सर प्लीज, काय करताय तुम्ही? ती अडखळत बोलली. सर नाही जान, मीत, तुझा मीत. तो एकटक तिच्याकडे बघत बोलला तसं तिच्या हृदयातून एक बाण आरपार जावा अशी फिलिंग आली तिला. जान, तू पण विचार करत असशील ना की हा अमित राज्याध्यक्ष आज असा कसा वागतोय? नाही, पण हे तुलाही माहीत आहे जान की हा अमित राज्याध्यक्ष फक्त जगासाठी आहे. तुझ्यासाठी मी फक्त आणि फक्त तुझा मीत आहे. अजूनही, ज्याचं पान पण त्याच्या जानशिवाय अडत होतं, तोच तुझा मीत. हो हो, अजूनही. भलेही मी जगाला दाखवत असलो की मी खूप स्ट्रॉंग आहे, जगत जेतता आहे, पण नाही जान, मी नाही आहे स्ट्रॉंग. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे जान. तू मला सोडून गेलीस आणि मी मात्र तुझा कायम तिरस्कार करत राहिलो. पण तो तिरस्कार फक्त जगासाठी होता. माझ्या हृदयात जी आग लागली होती ती फक्त आणि फक्त तूच विझवू शकत होती. माझ्या हृदयातली ती स्पेशल जागा फक्त तुझीच होती आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझीच राहील. तू माझी होऊ शकत नव्हती, म्हणून मी तुझा तिरस्कार करत राहिलो. पण त्याचा त्रास पण मलाच होत होता जान. मी कसा जगलो तुझ्याशिवाय हे माझं मलाच माहीत आहे. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय जान. प्लीज परत ये माझ्याजवळ, प्लीज. अमित खूपच आर्ततेने तिला विनवत होता, पण ती मात्र स्तब्ध झाली होती. त्याच्या तिरस्कारात पण तो तिच्यावर प्रेम करत होता. शेवटी तिचा मीत होता तो. जितकं प्रेम ती त्याच्यावर करत होती तेवढंच प्रेम तो पण तिच्यावर करत होता. आणि त्याच्या तोंडून ऐकून आता तिला भरून आलं होतं. आय एम सॉरी मीत, पण आत्ता मी तुमच्याजवळ परत नाही येऊ शकत. ती हृदयावर दगड ठेवून बोलली. तसा तो पुन्हा स्तब्ध झाला. पण का जान? तो पुन्हा चलबिचल होत बोलला. माझं लग्न झालंय मीत.
ती अडखळत त्याच्यापासून नजर चोरत बोलली, आय नो दॅट. मला माहीत आहे ते, पण त्याचा मला काहीच फरक पडत नाही जान. मला माहीत आहे मानवने तुला सोडलं आहे आणि तो आता तुझ्या आयुष्यात नाही आहे. मला त्याने काहीच फरक पडत नाही. मला फक्त तू हवी आहेस माझ्या आयुष्यात. आपण मागचं सगळं काही विसरून जाऊया, काहीच मनात नको ठेवूयात आणि नव्याने पुन्हा सुरुवात करूयात. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय जान. प्लीज नाही म्हणू नको. मला तू हवी आहेस. माझ्या आयुष्यात परत ये प्लीज. तो तिच्याकडे त्याच्या प्रेमाची अक्षरशः भीक मागत होता आणि ती मात्र आता त्याच्या प्रत्येक शब्दांसरशी अस्वस्थ होत होती. तिला त्याची हतबलता पाहवत नव्हती, पण तिचा नाईलाज होता. तिला त्याला नकार द्यायचा होता, पण तो काही माघार घेत नव्हताच आणि कंटिन्युअसली तिला कन्व्हिन्स करत होता. मी तुम्हाला समजत कसं नाही. आता मी तुमची ती जान नाही राहिली आहे. आता मी 2 मुलांची आई आहे आणि माझं पूर्ण जग त्यांच्या अवतीभोवतीच आहे, ती बोलली. आता तिने त्यांच्या मुलांनाच ढाल बनवली होती, जेणेकरून तो माघार घेईल. म्हणून काय झालं जान? तुझं जग ते माझं जग. भले ती मानवची मुलं आहेत, पण त्यांच्यात तुझा पण तर अंश आहेच ना. मग जर ती माझ्या जानचा अंश आहेत, तर मग ती माझी पण झालीच ना. जे तुझं आहे ते माझं आणि जे माझं आहे ते तुझं, हेच तर ठरलेलं ना आपलं. ट्रस्ट मी जान. मी कधीच त्यांना परकेपणाची जाणीव नाही होऊ देणार. त्यांना मी माझी मुलं समजूनच वाढवणार. मी त्यांना त्यांच्या पप्पांचं प्रेम देईल. त्यांच्या पायाशी पूर्ण जग आणून ठेवीन. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि जर तुला इनसिक्युरिटी वाटत असेल की जर भविष्यात आपलं बाळ आल्यानंतर त्यांच्यावर अन्याय होईल, तर मी आत्ताच सांगतो, आपण भविष्यात बाळाचा विचार नको करूयात. आणि असंही ते शक्य नाही आहे. त्याला जे स्वतःबद्दल वाटत होतं ते आठवून तो मनातच ते वाक्य बोलला आणि खजील झाला. पण इथे ती मात्र त्याच्या बोलण्याने स्तब्ध झाली होती. डोळे काठोकाठ भरले होते तिचे. तिचा मीत, तिचं प्रेम आज फक्त आणि फक्त तिच्यासाठी, तिच्यावर असणाऱ्या प्रेमापोटी तो त्याला वाटत असलेल्या तिच्या आणि मानवच्या मुलांना पण आपलं करणार होता आणि स्वतःचं मूल पण जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला होता त्याने, फक्त तिच्यासाठी. किती ते अगाध प्रेम. ती त्याला गरज असताना त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती. भले त्याला त्यामागचं कारण माहीत नव्हतं, पण तरी मोठ्या मनाने तिला माफ करून नवीन आयुष्य जगायला सांगत होता तो तिला त्याच्यासोबत. का? तर फक्त त्याचं तिच्यावर असणाऱ्या प्रेमासाठी. तिला तर काय करू आणि काय नको असं झालेलं. धावत जाऊन त्याला गच्च मिठी मारू आणि सांगू की मी तुम्हाला आपल्या प्रेमासाठी भीक मागण्याची काहीच गरज नाही आहे. आपलं प्रेम अमर आहे आणि ते अमरच असणार आहे. आणि ज्यांना तुम्ही फक्त माझा अंश समजत आहात, त्या दोघांमध्ये माझ्यासोबत तुमचा देखील अंश आहे. ती आपली मुलं आहेत मीत, आपली. हे सगळं तिला त्याला सांगायचं होतं, पण हात एखाद्या वेगळ्याच दडपणाखाली दबलेले होते, ज्यामुळे तिचं मन तिला परवानगी देत नव्हतं तिच्या भावना त्याच्यासमोर एक्सप्रेस करण्याची. तो डोळ्यात प्राण आणून तिच्या उत्तराची प्रतीक्षा करत होता. त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी असलेली अनामिक ओढ तिला त्याच्या बाजूने खेचत होती, पण कुणालच्या भीतीने तिचं पाऊल मात्र त्याच्याजवळ सरकत नव्हतं. मी प्लीज, मी समजू शकते तुमच्या भावना, पण खरंच आता मी तुमच्याकडे परत नाही येऊ शकत. आय एम सॉरी, ती बोलली आणि धावतच तिथून जाऊ लागली. तोंडावर तिने तिचा हात ठेवला होता, जेणेकरून तिचा बांध फुटू नये. थांब जान, एक पाऊल पण पुढे टाकू नकोस. आता त्याचा रागीट आवाज तिच्या कानांवर पडला आणि ती जागीच थांबली. तिने वळून त्याच्याकडे पाहिलं आणि आत्ता मात्र त्याचे भरलेले डोळे तिच्या काळजाचा ठाव घेत होते. जान, इतकी वर्षे तुझा तिरस्कार करण्यात घालवली, पण ते पण तुझ्यावर असणाऱ्या प्रेमापोटीच. इतका तिरस्कार मनात भरलेला असूनही हृदयात तुझ्यासाठी असणारं प्रेम किंचितही कमी झालेलं नाही. पण आत्ता नाही जान, मी फक्त जगत होतो, पण तू नसताना त्या जगण्यालाही काही अर्थ नव्हता. तुलाही माहीत आहे माझं तुझ्यावर किती जास्त प्रेम आहे आणि आता ते व्यसन बनलंय असं समज हवं तर. पण मी तुझी बाजू पण समजू शकतो. मी तुला जबरदस्ती माझ्यावर प्रेम करायला भाग नाही पाडू शकत.
जर तुझी इच्छाच नसेल माझ्याजवळ परत येण्याची तर मी तुझ्यावर जबरदस्ती नाही करणार. तू जग तुझं आयुष्य तुला जसं हवं आहे तसं. मी नाही इंटरफेअर करणार आता. पण एक जरूर सांगतो, इतकी वर्षे तुझ्या तिरस्कारात जगलो, पण आत्ता मात्र मी थकलोय, हरलोय आयुष्याला. आता तुझ्याशिवाय पुढचे किती दिवस मी जगू शकेन की नाही माहीत नाही मला. गुड बाय अँड प्लीज टेक केअर, तो बोलला. पण त्याचे शेवटचे शब्द ऐकूनच जणू काही तिच्या शरीरातून कोणी प्राण काढून घेतल्यासारखं वाटलं तिला. शेवटी हे सगळं त्याच्या सेफ्टीसाठीच तर करत होती ती. आणि जर तोच आता मरणाच्या गोष्टी करत असेल तर कशी सहन करणार होती ती. तिच्या काठोकाठ भरलेल्या डोळ्यांतून आसवांची बरसात होऊ लागली होती. पण लगेच ती भानावर आली. तिला स्वतःला कमजोर पडू द्यायचं नव्हतं. तिने आधी इकडे तिकडे पाहिलं आणि हळूहळू चालत ती त्याच्या टेजजवळ गेली आणि कोणाला कळणार नाही असं तिने त्याच्या केबिनच्या CCTVचे कनेक्शन तोडून टाकलं आणि त्याच्याजवळ धाव घेतली. तो मात्र हतबल होऊन उभा होता. ती तिथून धावत आली आणि त्याला काही कळण्याआधीच तिने येऊन त्याला खट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. तिने स्वतःच्या मिठीत त्याला गच्च आवळलं होतं आणि ती रडत होती. त्याला काहीच कळत नव्हतं. मग तिने तिचा चेहरा बाजूला केला आणि त्याचा चेहरा ओंजळीत पकडून पटापट त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर ती किस करू लागली. तसा तो मात्र तिच्या अशा वागण्याने आता स्तब्ध झाला होता. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.